आधीच ठाकरे बंधूंना एक मोठा धक्का त्यांच्याच बालेकिल्ल्यात बसलाय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जुने आणि बाळासाहेबांचे विश्वासू असलेले दगडू सकपाळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। दगडू सकपाळ शिंदेंसोबत गेल्यामुळे ठाकरे बंधूंची गणितं नेमकी कशी बदलणार आहेत पाहूयात। निकालाआधीच ठाकरेंना मुंबईत धक्का। लालबाग परळ शिवडीत ठाकरेंना मोठा फटका। बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शिंदेंसोबत। ऐन निवडणुकीत मुंबईत ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या परिसरातच ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। माजी आमदार दगडू सकपाळ यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला। दगडू सकपाळ हे त्यांची मुलगी रेश्मा सकपाळ यांच्यासाठी शिवडीच्या प्रभाग क्रमांक 203 मधून इच्छुक होत्या, मात्र उद्धव ठाकरेंनी तिकीट नाकारलं आणि दगडू सकपाळ यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला। मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे 4 दिवस शिल्लक असताना दगडू सकपाळांनी साथ सोडणं हे ठाकरेंसाठी अडचणीचं ठरू शकतं। दगडू सकपाळ हे शिवसेनेच्या उभारणीपासून सक्रिय असलेले नेते। गिरणी कामगारांचा पट्टा, चाळ संस्कृती आणि मध्यमवर्गीय मतदारांमध्ये उत्तम पकड। आधीच्या परळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार ते राहिले। बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक अशीही त्यांची ओळख होती। लालबाग, परळ, शिवडी परिसरात त्यांची मोठी ताकद आहे। दगडू सकपाळ यांनी लालबागमध्ये शिवसेना वाढवली। दगडू सकपाळ यांनी खऱ्या अर्थानं मुंबईच्या शिवसेनेचा पाया रचला। त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अशीही जबाबदारी होती। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना दगडू सकपाळांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधत म्हातारा झाल्यानं पक्षाला गरज संपली असावी असं म्हटलंय। अडचणी दूर करायची असतील तर मला एक फोन करून बोलवलं असतं आणि सांगितलं असतं की दगडू ही लोक सगळी सांगतात की रेश्मा येणार नाही, काय करू मी सांगा मला। अरे ही लोक म्हणजे कोण आहेत त्याला बोलवा ना माझ्यासमोर, मी बघतो मी, पण ते झालं नाही आणि मला तेच खूप वाईट वाटलं की बुवा आपलं वय झालं, आता आपल्याला काय फार किंमत आहे अशातला काय भाग नाही, त्याच्यामुळे आपण घरी बसू असा माझा स्टंट होता। नंतर मग साहेब प्रचार करत होते, शिंदे साहेब, ते वरती घरी आले, मग आम्ही बसलो। दगडू सकपाळ हे बाळासाहेबांचे कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात आणि मुंबई पालिका निवडणुकीतच त्यांना डावलल्यानं एकनाथ शिंदेंनीही उद्धव ठाकरेंना डिवचलं। खरं म्हणजे आज शिवसेनेसाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेसाठी, धनुष्यबाणासाठी आणि खऱ्या शिवसेनेसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे। कारण दगडू दादा म्हणजे बाळासाहेबांचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा कट्टर मावळा म्हणून दगडूदादांचं नाव संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपण घेतो। माजी आमदार म्हणून त्यांनी काम केलंय, आमदार म्हणून काम केलंय आणि खऱ्या अर्थाने त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी लालबाग परळ भागामध्ये अपार कष्ट घेतले आणि या दगडूदादांच्या प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने आपला लालबागचा राजाचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाला आहे आणि आपलं गणेश गल्ली नाही का, मुंबईचा राजाचा आशीर्वाद देखील शिवसेनेला मिळालाय दगडूदादांच्या इकडे येण्यामुळे। दगडू सकपाळांच्या पक्षप्रवेशावरून ठाकरे गटानं आता टीका केली आहे। ज्याच्या मनात स्वार्थाचा अंकुर फुटतो ते जातात असं म्हणत संजय राऊतांनी निशाणा साधलाय। हे जाणते निष्ठावान जे असतात ते पक्षांतर करत नाही। निष्ठावान जो असतो तो कधी पक्षांतर करत नाही, तो कुठल्याही लोभाला मोहाला बळी पडत नाही। कदाचित त्याला एखाद्या विषयाची त्याला संतापाला असेल, पण तो थांबतो। ज्याच्या मनात पहिल्यापासून स्वार्थाचा अंकुर फुटलेला आहे ते कधीतरी सगळेच, एकनाथ शिंदे हे निष्ठावानच होते ना, छगन भुजबळ निष्ठावानच होते। आणि हा असा नेता ज्याला दगडू सकपाळ म्हणलं की त्या पूर्ण एरिया दादर सारख्या तिकडे भायखळा सारख्या एरियामध्ये एक वजन ज्या नावाला होतं त्याचे सुद्धा हाल या उभाठ्याने करायचा प्रयत्न केला। म्हणून दगडू सकपाळ सारख्या हिऱ्याला गमवलं नाही पाहिजे, हे एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका, म्हणून त्यांना आज पक्षात ते येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो। लालबाग, परळ, शिवडी, भायखळा हे ठाकरेंचे बालेकिल्ले।
याच बालेकिल्ल्यात एक एक सरदार असा जाणं तेही निवडणुकीच्या काळात ठाकरेंसाठी चिंतेची बाब आहे. आता निवडणुकीतलं हे डॅमेज कंट्रोल ठाकरे कसं रोखणार हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.